हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गायकवाड स्किल्स युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची रिएक्शन फ्रॉम द टॉपिक अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, दॅट इज गेटरमॅन-कोच फॉर्म्युलेशन. सो गेटरमॅन-कोच रिएक्शन ही अत्यंत एक महत्त्वाची रिएक्शन आहे जी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायची आहे. सो गेटरमॅन-कोच फॉर्म्युलेशन. गेटरमॅन-कोच फॉर्म्युलेशन. सो डिअर फ्रेंड्स, या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा. बेन्झीनचं कन्व्हर्जन या रिएक्शन मध्ये बेन्झाल्डेहाइड मध्ये होणार आहे. सो दिस इज द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड बाय युजिंग बेन्झीन. सो बेन्झीन से बेन्झाल्डेहाइड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि ह्या रिएक्शन साठी आपण वापर करतो CO प्लस HCl चा. आणि जे कॅटलिस्ट असणार आहे तुमचं ते आहे अनहायड्रस AlCl3 किंवा क्युप्रस क्लोराईड या ठिकाणी तुम्ही वापरता. सो रिएक्शन अत्यंत सिंपल आहे. बेन्झीन पासून बेन्झाल्डेहाइड तुम्हाला मिळतं इन द प्रेझेन्स ऑफ CO प्लस HCl, अनहायड्रस AlCl3 या फिर CuCl इज यूज एज अ कॅटलिस्ट. आता या रिएक्शन मध्ये प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपला इंटरेस्ट आहे मेकॅनिझम मध्ये की रिएक्शन एक्झॅक्टली झाली कशी. जर तुम्ही इथं घुगुमपट्टी केली की या ठिकाणी CHO जस्ट तुम्हाला रिंगला लावायचं आहे आणि रिएक्शन जर झाली तर ठीक आहे, बोर्डमध्ये तुम्हाला मार्क्स ही कदाचित मिळतील, परंतु मेकॅनिझम जर तुम्ही समजून घेतलं तर तुमचा केमिस्ट्रीचा इंटरेस्ट देखील वाढेल आणि कन्सेप्ट क्लिअर होतील. चला मेकॅनिझम याचा आपण बघूया. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा या रिएक्शनच्या बाबतीत, ही रिएक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि बाळांनो, तुम्हाला माहितच आहे की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय होतं. एक इलेक्ट्रोफाइल हा दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला सबस्टिट्यूट करतो. सो ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची स्टेप इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये जी असते ती असते जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. बघा फार सिंपल आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन येतही नसेल पण डेफिनेटली तुमचे 5-10 मिनिटात हे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि यांना सर्व काही येतं त्यांचं रिव्हिजन होईल. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये जसं की नावातच आहे सबस्टिट्यूशन, याचा अर्थ काय की एक इलेक्ट्रोफाइल हा दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला सबस्टिट्यूट करतो. इलेक्ट्रोफाइल काय असतं सांगा. इलेक्ट्रोफाइल इज युअर इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस, ज्यांना इलेक्ट्रॉन आवडतात. ठीक आहे. सो ई प्लस ने आपण त्यांना डिनोट करतो. H प्लस, Cl प्लस, Br प्लस, हे सर्व कोण आहेत. इलेक्ट्रोफाइल आहेत. ठीक आहे. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन या बेन्झीन रिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन असेल, असायलेशन असेल, नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, हे सगळे काय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि त्याच प्रकारची ही एक रिएक्शन आहे की गेटरमॅन-कोच फॉर्म्युलेशन, जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. तर सर्वप्रथम आपण इलेक्ट्रोफाइल तयार करूया. सो मेकॅनिझम, या ठिकाणी मेकॅनिझम आपल्याला डिस्कस करायचं आहे. मेकॅनिझमचा अर्थ काय होतो बाळांनो. मेकॅनिझम म्हणजे स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन ऑफ अ केमिकल रिएक्शन. कोणतेही केमिकल रिएक्शनचं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन देणं किंवा ती एक्झॅक्टली रिएक्शन कशी झाली याची माहिती देणं म्हणजे मेकॅनिझम असतं. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप आपण या ठिकाणी लिहूया. जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल ही आहे तुमची पहिली स्टेप. इलेक्ट्रोफाइल आम्ही ई प्लस असं दाखवू शकतो. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी बघितलं तुम्ही की आपण कार्बन मोनॉक्साईड आणि HCl चा वापर केलेला आहे. आणि बघा कार्बन मोनॉक्साईड आणि HCl ह्या दोघांची रिएक्शन होऊन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे फॉर्मिल क्लोराईड. फॉर्मिल क्लोराईड लक्षात ठेवा. Sc डबल बॉन्ड OCl याला तुम्ही म्हणणार आहात फॉर्मिल क्लोराईड. आता फॉर्मिल क्लोराईड प्रिय विद्यार्थी मित्रांनो कसं तयार झालं हे समजण्यासाठी तुम्हाला कार्बन मोनॉक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर येणं अत्यंत आवश्यक आहे. सो बघा कार्बन मोनॉक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर मी कशा पद्धतीने या ठिकाणी काढतोय. राईट. सो ह्या ठिकाणी बघा बेसिक सगळ्या गोष्टी
समजून घ्या. एक काही सेकंदात तुमचं हे स्ट्रक्चर देखील क्लिअर होईल की कार्बन मोनॉक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर हे कसं असतं. पहा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर मला सांगा पटकन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात त्याचे 4. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात 6. ठीक आहे. सो बघा, ह्या ठिकाणी कार्बन याचे 4 इलेक्ट्रॉन्स मी डॉटच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवतोय आणि ऑक्सिजन याचे जे 6 इलेक्ट्रॉन आहे हे बेसिक तुम्हाला माहित आहे की व्हॅलेन्स शेलचे इलेक्ट्रॉन हे बॉन्ड बनवतात. आणि बाळांनो, या ठिकाणी मी 1 2 3 4 5 6 अशी 6 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत आणि त्या दोघांनाही बॉन्ड बनवायचा आहे. त्यामुळे ऑक्सिजन इथं त्याचे 2 इलेक्ट्रॉन मी ह्या ठिकाणी दाखवतो. तो बघा, एक बेसिक गोष्ट जी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये माहित आहे की बॉन्ड ज्यावेळेस 2 ॲटम बनवणार त्याच्या मागचा उद्देश हा काय? बॉन्ड बनवण्यामागचा उद्देश असतो स्टॅबिलिटी कंप्लीट करणं आणि स्टॅबिलिटी म्हणजेच त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होणं हे आवश्यक आहे. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बॉन्ड बनवल्यानंतर दोघंही जे आहेत ॲटम्स त्यांचं ऑक्टेट कंप्लीट असायला हवं, म्हणजे दोघंही स्टेबल असायला पाहिजे, दोघंही खुश पाहिजे. तर ह्या ठिकाणी ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन मोजा. 1 2 3 4 5 6 6 त्याचे स्वतःचे आहेत आणि कार्बनचे आहेत 2 आणि अशा पद्धतीने याचं तर ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. परंतु कार्बनच्या बाबतीत बघा, कार्बनचे स्वतःचे 4 आणि ऑक्सिजनचे 2 जे शेअरिंग मध्ये त्याने या ठिकाणी टाकलेले आहेत. तर त्याचं जर तुम्ही बेरीज केली तर या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट होत नाही कार्बनचं. कार्बनचं या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट होत नाही. मग या केसमध्ये बाळांनो बघा, ऑक्सिजन हा कार्बनला आपले हे दोन्हीही इलेक्ट्रॉन शेअर करेल कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू. कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू नीट समजून घ्या. एकदम बेसिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी हे शिकवत आहे की तुम्ही नीट या ठिकाणी ऑक्सिजनचे सर्व इलेक्ट्रॉन मोजा. 1 2 3 4 5 6 स्वतःचे आहेत 6 आणि कार्बनचे 2 ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. परंतु या ठिकाणी कार्बनचे स्वतःचे 4 आणि ऑक्सिजनचे 2 असे 6 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे कार्बनचं या ठिकाणी ऑक्टेट हे कंप्लीट झालेलं नाही. आणि मग ऑक्सिजनने हे जे लोन पेअर आहे ते कार्बनला देऊन टाकले. कार्बन के ऊपर वो एक एहसान कर रहा है कि भाई कार्बन, मेरा तो ऑक्टेट कंप्लीट हो रहा है. कोऑर्डिनेट बॉन्ड हा नीट समजून घ्या. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये बघा, म्यूचुअल शेयरिंग असते. एक तेरा एक मेरा, दो तेरे दो मेरे, इस तरीके से म्यूचुअल शेयरिंग होती है. लेकिन यहाँ पर कोऑर्डिनेट बॉन्ड में वैसा नहीं रहेगा. ठीक है, ऑक्सीजन जो है 2 इलेक्ट्रॉन कार्बन को देगा, यानी वो 2 इलेक्ट्रॉन दोनों ही शेअर करेंगे. दोघंही ते शेअर करणार आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही विचार केला व्यवस्थित तर ऑक्सिजनने या ठिकाणी स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते मी अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवतो. हे कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू कार्बनला दिलेले आहेत आणि त्यामुळे ऑक्सिजन वरती चार्ज आलेला आहे प्लस आणि कार्बनकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आलेला आहे आणि त्यामुळे कार्बन वरती चार्ज आहे निगेटिव्ह. सो बघा, या ठिकाणी कार्बन 2 इलेक्ट्रॉन एक लोन पेअर हा निगेटिव्ह चार्ज का आला? कारण ऑक्सिजनने ते कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कार्बनला दिलेला आहे आणि 3 बॉन्ड, याचा अर्थ अशा पद्धतीने तुम्ही हे बॉन्ड्स दाखवू शकतात आणि ऑक्सिजन वरती आहे प्लस. सो अशा पद्धतीने हे कार्बन मोनॉक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर आहे. आय होप सो की तुम्हाला हे समजलेलं आहे. बेसिक आहे लेविस डॉट स्ट्रक्चर. परत एकदा बघा की कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात 7 4. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात 6 आणि या ठिकाणी मी ऑक्सिजनचे जे 6 इलेक्ट्रॉन आहे 1 2 3 4 5 6 असे क्रॉसनी दाखवलेले आहेत. कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन या ठिकाणी दाखवलेले आहेत. सुरुवातीला कन्सिडर करा की त्यांनी 2च बॉन्ड बनवले, परंतु दोघंही खुश होणं अत्यंत आवश्यक आहे. दोघांचं ऑक्टेट कंप्लीट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी ऑक्सिजन तर खुश आहे 1 2 3 4 5 6 7 8, परंतु कार्बनसाठी ऑक्सिजनने कोऑर्डिनेट बॉन्डच्या द्वारे 2 इलेक्ट्रॉन कार्बन सोबत तो शेअर करत आहे. त्या शेअरिंग मध्ये कार्बनचा हिस्सा काहीही नाही. कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतो की शेअरिंग तर दोघंही करणार,
परंतु या ठिकाणी इलेक्ट्रॉन हे मात्र कोणाचे होते? फक्त ऑक्सिजनचे. त्या कारणाने ऑक्सिजनवरती आलेला आहे प्लस चार्ज आणि कार्बन या ठिकाणी शेअरिंग मध्ये त्याचा हिस्सा नसल्या कारणाने या ठिकाणी कार्बनवरती जो फॉर्मल चार्ज आलेला आहे तो आहे मायनस. सो अशा पद्धतीने हे कार्बन मोनॉक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर आहे. चला या ठिकाणी मी कार्बन मोनॉक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर दाखवतोय. सो अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवतोय. सो बघा याच्या समोरची स्टोरी समजून घ्या बाळांनो. जर तुम्हाला हे थोडं किचकट वाटत असेल तर लक्षात ठेवा की लेविस डॉट स्ट्रक्चर कार्बन मोनॉक्साईडचं हे अशा पद्धतीने असतं आणि एकदम सोप्या भाषेत परत एकदा मी सांगतो की ऑक्सिजन नेहमी सहसा 2च बॉन्ड बनवतो. ह्या ठिकाणी त्याने एक एक्स्ट्रा बॉन्ड बनवलेला आहे, 3 बॉन्ड बनवले आहे. ज्या वेळेस एखादा ॲटम त्याच्या नियमित बॉन्ड पेक्षा एखादा एक्स्ट्रा बॉन्ड बनवतो त्यावेळेस त्याच्यावर चार्ज येणार पॉझिटिव्ह. या ठिकाणी ऑक्सिजन वरती चार्ज आलेला आहे पॉझिटिव्ह आणि कार्बन नेहमी तुम्हाला माहिती आहे 4 बॉन्ड बनवतो, परंतु याने 3च बॉन्ड बनवलेले आहे म्हणून कार्बन वरती चार्ज आहे निगेटिव्ह. अशा पद्धतीने तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा किंवा निदान एवढं लक्षात ठेवा की कार्बन वरती असतो निगेटिव्ह, ऑक्सिजन वरती असतो पॉझिटिव्ह. ठीक आहे. चला आता समोर कार्बन मोनॉक्साईडची रिएक्शन कोणासोबत करायची आहे आपल्याला? HCl सोबत. आणि ज्या वेळेस त्याची रिएक्शन HCl सोबत होणार बाळांनो, Cl ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही फार जास्त असते आणि त्या कारणाने Cl जो आहे तो दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेणार आणि त्यामुळे Cl वरती येणार आहे तुमचा मायनस चार्ज आणि H वरती येणार आहे प्लस चार्ज. तो H वरती प्लस म्हणजे काय? प्रोटॉन. आता हा प्लस कुठे जाणार सांगा? प्लस जाएगा मायनस के पास. प्लस प्लस कडे ते जाऊ शकत नाही, ऑक्सिजन कडे तो जाणार नाही. H प्लस जाणार आहे ह्या कार्बन कडे आणि तुम्हाला अशा पद्धतीने HC ट्रिपल बॉन्ड O प्लस दाखवायचा आहे आणि Cl मायनस तुमच्याजवळ अजून बाकी आहे. Cl मायनस कारण त्याने हे दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतलेले आहे. आता एक तुम्हाला माहित आहे की ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही फार जास्त असते. ठीक आहे. आणि त्यामुळे ऑक्सिजन वरती जर प्लस चार्ज असेल तर बाळांनो लक्षात ठेवा की ऑक्सिजन हा अनस्टेबल असणार आहे. हा पॉइंट नेहमी लक्षात ठेवा की कोणताही ॲटम जो की फार जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, जर मी त्याच्यावरती प्लस चार्ज दिला याचा अर्थ तो काय असणार आहे? अनस्टेबल असणार आहे आणि त्यामुळे हा ऑक्सिजन हा बॉन्ड स्वतःकडे ओढून घेईल आणि त्या केसमध्ये कार्बन वरती चार्ज येणार आहे प्लस आणि जर कार्बन वरती प्लस चार्ज आलं तर हा Cl जो आहे Cl मायनस कार्बनकडे हा या ठिकाणी कार्बन सोबत अटॅच होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा Cl कार्बनला Cl हा अटॅच झालेला आहे कारण कार्बन वरती प्लस चार्ज आलेला आहे. कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनलेला आहे. Cl जवळ इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामुळे मायनस हा प्लस कडे जाणार आहे. या ठिकाणी असणार आहे तुमचे डबल बॉन्ड आणि ऑक्सिजन मी लिहितो. यालाच जर मी अशा पद्धतीने लिहिलं तर चालेल का? HC डबल बॉन्ड O Cl अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी तयार झालेला आहे तुमचं फॉर्मिल क्लोराइड. सो इस तरीके से आपका फॉर्म हो गया है फॉर्मिल क्लोराइड, जी की मी सांगितली की स्टेप आहे या ठिकाणी फॉर्मिल क्लोराइडचं बनणं ही सगळ्यात एक महत्वाची स्टेप आहे या मेकॅनिझम मधली. एकदम सिंपल. सगळ्यात पहिले तुम्हाला कार्बन मोनॉक्साईडचं लेविस डॉट स्ट्रक्चर व्यवस्थित आलं पाहिजे आणि त्यानंतर कशा पद्धतीने HCl सोबत त्याची रिएक्शन झाली हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फॉर्मिल क्लोराइड. ठीक आहे. ठीक आहे. जसं आपण हेडिंग या ठिकाणी दिलं की जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फॉर्मिक क्लोराइड तर तयार केलेला आहे, सोबतच तुम्ही कॅटलिस्ट वापरलेला आहे अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस AlCl3. आता AlCl3 कडे नीट लक्ष द्या. AlCl3 बाळांनो फॉर्मिक क्लोराइड या ठिकाणी तयार तुमचं झालेलं आहे. Sc डबल बॉन्ड Cl मी या ठिकाणी लिहितो. Sc डबल बॉन्ड Cl या ठिकाणी मी लिहितो. AlCl3 बाळांनो हा आहे तुमचा लेविस ऍसिड. लक्षात ठेवा हा कोण आहे? लेविस ऍसिड. हा देखील एक इलेक्ट्रोफाइलच आहे.
लेविस ऍसिड काय असतं? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणारा. लक्षात ठेवा. लेविस ऍसिड कोण असतं? लोन पेअर ऍक्सेप्टर. लोन पेअर ऍक्सेप्टर. सो ह्या ठिकाणी बघा एकदम सिंपल आहे. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 2, 2, 4, 2, 6. 3 बॉन्ड दिसतंय तुम्हाला, 6 इलेक्ट्रॉन. याचं ऑक्टेट कंप्लीट आहे का? नाही. ऑक्टेट याचं कंप्लीट नाही, याचा अर्थ जर इलेक्ट्रॉन मिळाले तर डेफिनेटली हा इलेक्ट्रॉन घेणार आहे. आणि तो बघा कशा पद्धतीने घेणार आहे. या ठिकाणी सी आणि सीएल मधला बॉन्ड ब्रेक होणार हेट्रोलिटिकली. याचा अर्थ सीएल 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी स्वतःकडेच घेणार आहे, कारण सीएल ची जास्त आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो ह्या ठिकाणी सीएल 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेणार आणि मग कार्बनला तर बाळांनो काही नाही मिळणार आणि एस सी डबल बॉन्ड ओ प्लस. अशा पद्धतीचं तुमचं या ठिकाणी फॉर्मिल कॅटायन तयार होणार आणि हा फॉर्मिल कॅटायन इज नथिंग बट इलेक्ट्रोफाइल, क्योंकि इसके ऊपर कौन सा चार्ज है? पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिसतंय? पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या स्पेसिस इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. आणि हा जो सीएल आहे तो दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन AlCl3 सोबत AlCl3 सोबत कंबाईन होणार आहे आणि मग तुम्हाला मिळणार आहे AlCl4 मायनस. सो अशा पद्धतीने एकदम सिंपल की ह्या रिएक्शन मध्ये फॉर्मिल कॅटायन तयार होतं, जो की इलेक्ट्रोफाइल आहे. आणि मग नंतर हा जो इलेक्ट्रोफाइल आहे, आता नेक्स्ट स्टेप अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. हा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो इलेक्ट्रॉन वरती प्रेम करतो आणि आता त्याला इलेक्ट्रॉन पाहिजेत, कारण त्याला कुणी धोका दिला होता बघा, सीएल ने. कारण सीएल 2 इलेक्ट्रॉन घेऊन पळून गेला कोणासोबत? AlCl3 सोबत. आणि म्हणून आता हा जो फॉर्मिल कॅटायन तयार झालेला आहे त्याला इलेक्ट्रॉनची तीव्र गरज आहे, अत्यंत गरज आहे. आणि हा फॉर्मिल कॅटायन आता बघा बाळांनो, आता तो बघतोय बेन्झीन रिंग कडे. तुम्हाला माहिती आहे की बेन्झीन रिंग इज रिच सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. 3 पाय बॉन्ड, याचा अर्थ 6 इलेक्ट्रॉन्स. आणि पाय बॉन्ड हा बॉन्ड कसा असतो? बिग बॉन्ड, राईट? त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की रिंग मध्ये रेझोनन्स देखील होतो. इलेक्ट्रॉन गोल 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 फिरत आहे. आणि फॉर्मिल कॅटायन जो आहे त्या 3 पाय बॉन्ड पैकी आता एक पाय बॉन्ड स्वतःकडे घेणार आहे. म्हणजेच हा फॉर्मिल कॅटायन जो आहे त्याला आता ही बेन्झीन रिंग इलेक्ट्रॉन देणार आहे. वाईस वर्सा कसंही समजून घ्या. फॉर्मिल कॅटायन रिंग वरती अटॅक करणार आणि इलेक्ट्रॉन घेणार. सो हे पाय बॉन्ड जे आहे मी अशा पद्धतीने इथे दाखवतो. आणि ते पाय बॉन्ड घेण्यासाठी आतुरलेला जो तुमचा फॉर्मिल कॅटायन आहे लगेचच रिंग ला अटॅच होणार आणि ह्या ठिकाणी CHO अशा पद्धतीने इथे अटॅच झालेला आहे. आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली, बेन्झीन रिंग ची स्पेशलिटी काय असते? बेन्झीन रिंग आहे एरोमॅटिक, राईट? 6 पाय इलेक्ट्रॉन, परंतु या ठिकाणी झालेले आहे फक्त 4 पाय इलेक्ट्रॉन. 4च पाय इलेक्ट्रॉन उरलेले आहे बघा. 2 बॉन्ड म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन. म्हणजेच या ठिकाणी बेन्झीन रिंगची एरोमॅटिसिटी ही लूज झालेली आहे आणि या ठिकाणी तुमचा पॉझिटिव्ह चार्ज या कार्बन वरती येईल. बघा हा पाय बॉन्ड मी इथे शिफ्ट केला, CHO इथे अटॅच झाला ह्या रिंगला. इथं किंवा इथं कुठेही करू शकता तुम्ही, ठीक आहे? मग हा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी या कार्बन वरती आलेला आहे. आणि बाळांनो तुम्हाला माहिती की कार्बन 4 बॉन्ड बनवतो. इथं एक हायड्रोजन असणार, करेक्ट? आणि मग या रिंगची एरोमॅटिसिटी पुन्हा रिगेन करण्यासाठी, परत बेन्झीन रिंगला एरोमॅटिक बनवण्यासाठी हा जो हायड्रोजन आहे तो आपलं बलिदान या ठिकाणी देणार आहे. म्हणजेच हा पाय बॉन्ड, म्हणजेच हा हायड्रोजनचा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि H प्लस हा बेन्झीन रिंगला सोडून निघून जाईल. आणि अशा पद्धतीने त्याने बेन्झीन साठी स्वतःच, बेन्झीनच्या एरोमॅटिसिटी स्वतःच बलिदान दिलेलं आहे. समजते तुम्हाला? So अशा पद्धतीने रिंग सोबत आता फक्त CHO, जे की तुमचं डिझायर प्रोडक्ट आहे बेंझाल्डिहाइड. बेंझाल्डिहाइड इस तरीके से आपको मिला बेंझाल्डिहाइड. आणि बघा बाळांनो की हा H प्लस निघून गेला, पण हा H प्लस जो आहे हा आपल्या जीवनात परत काही एकटा राहणार नाही, कारण तो देखील अनस्टेबल आहे. त्याला देखील स्टेबल होण्याची इच्छा आहे. तर जे AlCl4 मायनस मधलं होतं ना, राईट? इकडे बघा,
AlCl4 मायनस, त्याच्यातला एक Cl H प्लस बनणार, AlCl4 मायनस, 4 Cl तुझ्याजवळ एक Cl देतो का मला? Cl4 मायनस, AlCl4 मायनस बनणार H प्लस, एक Cl तुला देऊन टाकला, ऐश कर. चला, तो एक Cl याला तो देऊन टाकणार. AlCl3 सुरुवातीला जसा होता तसाच, आणि अशा पद्धतीने ही जी लास्ट जी स्टेप असते ऍक्च्युअली, त्याला तुम्ही म्हणणार लॉस ऑफ प्रोटॉन. या ठिकाणी H प्लस बाहेर पडला, या स्टेपला तुम्ही लॉस ऑफ प्रोटॉन असे बनणार, जी की तुमची फायनल स्टेप असते, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेप नंबर 3. आणि अशा पद्धतीने तुमची ही संपूर्ण रिएक्शन या ठिकाणी झालेली आहे. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ओव्हरऑल या रिएक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं की तुमचा जो इलेक्ट्रोफाईल होता तो कोण होता? तो होता तुमचा फॉर्मिल केटायन, बरोबर आहे. याने रिंगच्या एका हायड्रोजनला काढून टाकलं. फॉर्मिल केटायन जो तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे, ह्या इलेक्ट्रोफाईलने रिंगच्या H प्लस ला काढून टाकलं. एका इलेक्ट्रोफाईलनी दुसऱ्या इलेक्ट्रोफाईलला सबस्टिट्यूट केलं, म्हणून या रिएक्शनला तुम्ही म्हणणार इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर सुरुवातीला जर तुम्ही इथं बघितलं, रिएक्शन अत्यंत सिंपल आहे. जर तुम्ही एवढं जरी लिहिलं, बोर्ड परीक्षेत तुम्हाला 2 मार्क 100% मिळतील. परंतु जर यामध्ये तुम्हाला सीईटी बेस देखील सपोज प्रश्न आला की ह्या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल कोणतं जनरेट होतं गॅटरमॅन-कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन मध्ये, तर तुम्हाला माहित पाहिजे की फॉर्मिल केटायन Sc डबल बॉन्ड O प्लस, आणि मेकॅनिझम थ्रू तुम्हाला रिअल केमिस्ट्रीचं नॉलेज मिळतं. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, की कशा पद्धतीने कार्बन मोनॉक्साईड हे जे लेविस ड्रॉ स्ट्रक्चर आहे, हे आपण या ठिकाणी काढलेलं आहे. जर इथं कुठं काही तुम्हाला डाऊट असेल किंवा समजायला थोडी काही अडचण असेल, तर लक्षात ठेवा, फार सिंपल आहे कार्बन मोनॉक्साईडचं लेविस ड्रॉ स्ट्रक्चर. अशा पद्धतीने इथे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, लक्षात ठेवा. ऑक्सिजन वरती प्लस असतो आणि कार्बन वरतीच मायनस असतो. आणि ज्यावेळेस आपण बॉन्ड या ठिकाणी H प्लस आणि Cl मायनस देखील ज्यावेळेस शिफ्ट केले, तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करायला पाहिजे की H प्लस देखील कार्बनकडे गेला आणि नंतर Cl देखील परत कार्बनकडेच गेला. त्यामुळे कार्बनचा रोल ह्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे, आणि त्यामुळे कार्बनवरती जो तुमचा फॉर्मल चार्ज आहे, जो चार्ज आहे, तो लक्षात ठेवा की हा निगेटिव्ह असतो. आणि मग पुढे तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने हा इलेक्ट्रोफाईल तयार झालेला आहे. लेविस ऍसिड AlCl3 जो की तुमचा एक न्यूट्रल या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल आहे, एक Cl मायनस स्वतःकडे ओढून घेणार आणि मग फॉर्मिल केटायन तयार होणार. फॉर्मिल केटायन जो आहे हा अनस्टेबल आहे, त्याला इलेक्ट्रॉनची तीव्र गरज आहे. रिंग वर जाणार, अटॅक करणार, एक पाय बॉन्ड घेऊन टाकणार, आणि तिथला जो H प्लस आहे त्याला हाकलून लावणार, किंवा कन्सिडर करा की H प्लस जो आहे हा रिंगच्या ऍरोमॅटिकसाठी स्वतःच बलिदान त्या ठिकाणी देणार आहे आणि तो निघून जाणार. जीवनात मात्र तो एकटा राहणार नाही. AlCl4 मायनस मधला एक Cl तो घेणार आहे आणि HCl तयार होणार आहे, आणि फायनली तुम्हाला AlCl3 जसा सुरुवातीला होता त्याच फॉर्म मध्ये बघायला मिळणार आहे. फायनल प्रोडक्ट काय आहे? बेन्झाडिआइड. सो लक्षात कसं ठेवणार? गॅटरमॅन-कोच बेन्झीन टू बेन्झाडिआइड, बेन्झीन टू बेन्झाडिआइड इन प्रेझेन्स ऑफ CO प्लस HCl अनहायड्रस AlCl3 किंवा क्युप्रस क्लोराइडचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, रिएक्शन अत्यंत सिंपल आहे. 2 मिनिटात ही तुमची लक्षात ही राहू शकते, याच्यामध्ये देखील काही डाऊट नाही. परंतु माझा उद्देश हाच आहे की घोकंपट्टी करू नका, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कारण हा सब्जेक्ट संपूर्णतः कन्सेप्च्युअल आणि लॉजिकल सब्जेक्ट आहे. अत्यंत मजेशीर असा हा सब्जेक्ट आहे. इथं बघा, मी ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं, किती साऱ्या गोष्टी आल्या. इलेक्ट्रोफाईल, राईट, लेविस ऍसिड, इलेक्ट्रॉन पेअर, 2 पेअर ऍक्सेप्ट करणारा, त्यानंतर तुमचं लेविस ड्रॉ स्ट्रक्चर आलं, त्यानंतर मी बेन्झीनच्या एरोमॅटिसिटी विषयी डिस्कस केलं की हा बेन्झीन एरोमॅटिक कंपाऊंड आहे. तुम्हाला माहिती आहे एरोमॅटिक, नॉन एरोमॅटिक, अँटीओरेटिक काय असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या कंडिशन्स हे देखील तुम्हाला माहित आहे. सो आय होप सो की रिएक्शन तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजलेली आहे. अशाच पद्धतीच्या जबरदस्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन्स असू द्या किंवा फिजिकल केमिस्ट्री डेरिवेशनचा पार्ट असू द्या, न्यूमेरिकल्स असू द्या, इनऑर्गेनिक, सब यहाँ भी इस चैनल पे आपको जबरदस्त तरीके से सीखने को मिलेगा. तो अभी भी जिन बच्चों ने इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया, डियर फ्रेंड्स, लगेच सब्सक्राइब करा आपलं मराठी YouTube चॅनल गॅकवाड्स केमिस्ट्री.